पाण्याची जास्वंदाची पिवळी झालीत बघा. अशी पानं पिवळी झालेली काढून टाकायची. बघा किती सुंदर हिरवेगार जास्वंदाचं झाड आहे. छान मस्त झाड आहे. याची पानं पिवळी पडलेली आता आपण काढून घेतलेली आहेत. यातच टाकलं म्हणजे खात तयार होतो, म्हणून काय केलं आपण ह्याच्यामध्येच टाकून दिलेत पानं. तर बघा किती सुंदर पिवळ्या कलरचं जास्वंदाचं झाड आहे. सुंदर किती फुटलं आहे. छान मस्त हिरवगार आहे. चांदणीचं झाड आहे. त्याला अशा छोट्या छोट्या अशा कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण याला काय करायचं आहे, खत घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, कळ्या ह्याच्या मोठ्या होतील. बघा याची पण पानं पिवळी पडलेली होते, ते आपण आता सगळे काढून घेतलेले आहेत. ती पानं पिवळी झालेत झाडाची. सगळी पिवळी पडलेली पानं काढली. बघा किती सुंदर दिसतं झाड. असं स्वच्छ ठेवलं की छोट्या छोट्याशा अशा कळ्या लागायला चालू झालेत. त्याच्यामुळं त्याला खताची गरज पडते. म्हणून आपण काय करणार आहे, तर हे आपण खुरपून घेतलेलं आहे झाड. बघा असे फुटे फुटतात, ते पण काढले आपण. त्याच्यामध्ये उगवलेले झाडं आपण काढून घेतलेले आहेत. आणि याला आपण आधीच खुरपून घेतलेलं आहे. खुरपून सोडून दिलेलं होतं, त्याच्यामुळं आता त्याला आपण गांडूळ खत घालून घेऊया. हे आपण गांडूळ खत घेतलेलं आहे. गांडूळ खत आहे हे आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया. खत दिल्यामुळे काय होतं, झाडाला पोटॅशियम मिळतं, कॅल्शियम. त्याच्यामुळं झाडाचं खत मिळतं झाडाला. त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली होते आणि फुलं हे कळ्या लागलेल्या वाढतात छान आणि फुलांची ग्रोथ छान होते. त्याच्यामुळे फुलं छान कळ्या अशा मोठ्या होतील. आता आपण याला खत दिल्यामुळे ह्याच्या कळ्या मोठ्या होईल, फुलं चांगले येतील. त्याच्यामुळे आपण आता याला खत देऊन घेतलेलं आहे. याच्यावरती आता थोडंसं पाणी घालून घेऊया. तर याला आपण खत देऊन घेतलेलं आहे. आपण याला पाणी घालून घेऊया. म्हणजे काय होईल, खत मिक्स होईल मातीमध्ये आणि झाडांच्या मुळापर्यंत जाईल आणि कळ्या आपल्या ह्या आता लागलेल्या मोठी साईज होईल आणि छान फुलं लागतात ह्याला. बघा किती भारी सुंदर झाड आहे चांदणीचं. बघा शेवंती अशी किती छान फुटी फुटल्यात, मस्त छान आहेत. आणि ह्याचं काही नाव आठवत नाही. हे पण किती सुंदर झाड आहे. नाव लगेच विसरून जाते मी. छान गुलमेहंदी, आठवलं, गुलमेहंदी नाव आहे. याचे पण फुलं असे आहे, असे फुलं लागतात ह्याला. छान गुलाबी कलर, मस्त फुलं लागतात त्याला पण. छान बघा किती सुंदर फुटलेत फुटे.